नमस्कार. आजची रेसिपी आहे साबुदाण्याचे पडी पापड. साबुदाण्याचे पापड तयार करण्यासाठी बाउलमध्ये 2 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा 2 वेळा हलक्या हाताने पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे. साबुदाणा बुडेल इथपर्यंत पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून रात्रभर भिजण्यासाठी ठेवून देणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बाउलवरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता साबुदाणा किती छान भिजलेला आहे. आता आपल्याला साबुदाणा छान असा मोकळा करायचा आहे. साबुदाणा मोकळून झालेला आहे. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. 2 ग्लास साबुदाणा घेतल्यामुळे 4 ग्लास पाणी घातलेलं आहे. जेवढा आपण साबुदाणा घेतलेला आहे त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे. 1.5 चम्मच मीठ घातलेलं आहे. मिक्स करायचं आहे. पाणी कोमट झालेलं आहे की नाही हे चेक करायचं आहे. पाणी कोमट झाले की लगेचच आपल्याला थोडा साबुदाणा घालायचा आहे आणि चम्मचने मिक्स करत राहायचं आहे. सर्व साबुदाणा कुकरमध्ये घातलेला आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे. तर साबुदाणा छान असा मोकळा झालेला आहे. कुकरचं झाकण लावून मीडियम टू हायवरती 1 शिट्टी करायची आहे. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि पुन्हा एकदा चम्मचने वर खाली मिक्स करायचं आहे. बॅटर आपलं तयार झालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी प्लेटमध्ये थोडंसं बॅटर घालायचं आहे. प्लेटमध्ये पापड सेट झालेला आहे. लगेचच पापड घालण्यासाठी घेणार आहोत. प्लॅस्टिकवरती थोडं बॅटर घालायचं आहे आणि चम्मचने पसरवायचं आहे. बॅटर गरम असते वेळेसच लगेचच आपल्याला पापड घालायचे आहेत. व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असे साबुदाण्याचे पडी पापड तयार होत आहेत. तर अशाच पद्धतीने सर्व पापड तयार करून घेत आहे आणि हे पापड 2 दिवस उन्हामध्ये वाळवायचे आहेत. 2 दिवस उन्हामध्ये वाळल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान असे पांढरे शुभ्र पापड तयार झालेले आहेत. पापड तळण्यासाठी गॅसवरती तेल ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर पापड तळायचे आहेत. तर पाहू शकता किती छान असे पांढरे शुभ्र साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत. तर तुम्ही सुद्धा हे झटपट तयार होणारे साबुदाण्याचे पडी पापड नक्की ट्राय करा. तुम्हालाही नक्की आवडतील. आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.